चला एक मात्र इथे सुरू होतोय. अरे प्लीज बसून घ्या बसून घ्या. पंकज म्हात्रे अर्थात उरण संघाकडून या ठिकाणी आपण चढाईसाठी आलेला खेळाडू पंकज मात्र परतला. इथे मात्र प्रशांत जाधव एक नामांकित चढाईपटू म्हणून खऱ्या अर्थानं ज्याचा नामोल्लेख केला जातो असा प्रशांत जाधव. मैदान क्रमांक 2 वर मात्र त्या ठिकाणी सामना संपलाय. 15-14 अशा एका गुणाच्या फरकानं मात्र त्या ठिकाणी सामना एका संघाच्या बाजूने गेला. बच्चे कंपनी बाजूला थांबा. मग असे हे खेळाडू आपल्या अंगावर आले ना. अनुप बाजूला बसून घे आता बस. पुन्हा एकदा प्रशांत जाधव. चला मैदान क्रमांक 2 वरील सामना संपलेला. त्या ठिकाणी मसोबा पेजारी वस शिवशंभू पाटणेश्वर आपण चला. मैदान क्रमांक 2 वर चला. मसोबा पेजारी वस शिवशंभू पाटणेश्वर दोनही संघांना मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. इकडे मात्र पांडवादेवी रायवाडी वर्सेस गणेश क्लब उरण या दोन संघांमध्ये एक अटीतटीची लढत मात्र आपण पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी गणेश क्लब उरण संघाकडून एक चढाईपत्र अर्थात गौरव डबल 1 11 नंबरची जर्सी ज्यानं परिधान केली. सुंदर चढाया ज्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी केल्या जातात. आता मात्र केदारलाल अनेकांचा एक आवडता खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं केदारलाल आज या ठिकाणी गरुडपाडाच्या क्रीडांगणावर अर्थात आपला खेळ मात्र या ठिकाणी सादर करणार. 5 वर्सेस असा खेळ मात्र या ठिकाणी केदारलाल करतोय. एक पहिला प्रो कबड्डी स्टार म्हणून मित्रांनो अनेक वेळेला आम्ही या ठिकाणी सांगत असतो. आणि खरं तर रायगड जिल्ह्याला एक आदर्श देणारा खेळाडू म्हणजेच भारत पाटील. भारत पाटीलसाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. गेली अनेक वर्ष कबड्डी क्षेत्रामध्ये भारत पाटील हा खेळत आहे. अजून देखील तसाच खेळ भारतच्या माध्यमातून होत असताना आपण पाहतो. मैदान क्रमांक 2 वर चालू सामना होता श्री विठ्ठल गोपालपणा व टीबीएम कारावी. या सामन्यामध्ये श्री विठ्ठल गोपालपणा हा नाममात्र एका गुणाने विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचा देखील आभार. मैदान क्रमांक 2 कडे चला मसोबा पेजारी वर्सेस शिवशंभू पाटणेश्वर. मैदान क्रमांक 2 कडे चला. दोनही संघ शेवटचे 2 मिनिटं आपल्यासाठी. मसोबा पेजारी वर्सेस शिवशंभू पाटणेश्वर मैदान क्रमांक 2 कडे चला. आता मात्र पुन्हा एकदा प्रशांत जाधव प्रत्येक चढाईमध्ये या ठिकाणी एक गुण करत अर्थात 4 खेळाडू मात्र संघामध्ये शिल्लक असताना आता मात्र सुटणे नाही. आता मात्र सुटणे नाही. आता मात्र एक चांगली आणि अचूक पकड. एकदा का जाळ्यामध्ये सापडला की मग शिवशंभू पाटणेश्वर आपण त्याला मैदान क्रमांक 2 कडे शक्यतो 2 वर सामना असेल त्यावेळेला मेन गेटनी या तिकडनं. 1 वर सामना असेल त्यावेळेला ह्या गेटनी या म्हणजे बरं पडतं. पुन्हा एकदा भारत पाटील अनेक वर्ष मित्रांनो भारत पाटील या कबड्डी क्षेत्रामध्ये खेळतोय. आरामसे अगदी कुमार गटापासून होत असत. चला मैदान क्रमांक 2 साठी मसोबा पेजारी वर्सेस शिवशंभू पाटणेश्वर. शिवशंभू पाटणेश्वर आलाय. येस नूतन मसोबा पेजारी. येस ओके. कैलास कदम लाईनमन. चला नूतन मसोबा पेजारी त्या ठिकाणी हजर होतं. शिवशंभू पाटणेश्वर आपण का थांबला. शिवशंभू पाटणेश्वर चला मैदान क्रमांक 2 कडे. शिवशंभू पाटणेश्वर लावा पंच टायमिंग लावा मैदान क्रमांक 2 साठी. आलाय का त्या जागा द्या. मनीष कदम लाईनमन बघा 2 नंबर साठी.
पुन्हा एकदा प्रशांत जाधव. प्रत्येक लातेनं या ठिकाणी गडी टिपण्याचा एक यशस्वी प्रयत्न अर्थात प्रशांत जाधवच्या माध्यमातून या ठिकाणी खेळला जातोय. पांडवादेवी रायवाडी हा देखील तितकाच मित्रांनो भक्कम संघ आहे, सक्षम संघ आहे. केदारलाल असेल, विराज राणे असेल, प्रशांत जाधव असेल, अऊ असेल, कौस्तुभलाल आहे, कल्पेश आहे, असे मातब्बर खेळाडू आपण या ठिकाणी पांडवादेवी रायवाडी या संघामध्ये पाहतोय. राऊत सर या तिकडे पंचदोन. पुन्हा एकदा किती सुंदर चलाखी आपण पाहतो. तितक्याच चलाखीनं या ठिकाणी प्रशांत जाधव मात्र येत असताना आपण पाहतोय. एकदा तर ध्यास लागला ना की मित्रांनो ऑटोमॅटिक पावलं देखील उचलायला सुरुवात होतात आणि हीच पावलं मात्र आपण रायवाडी संघाकडनं पाहतोय. खूप सुंदर. आता मात्र कल्पेश शातमकर, तेजस पडवळ. तदनंतर मैदान क्रमांक 1 वर होणारा सामना असेल नवतरुण कारावी वर्सेस जयबजरंग बेली. तर मैदान क्रमांक 2 साठी शिवाई बांधण वर्सेस मधुदेवी धेरण या चारही संघांना तयार राहायचं आहे. मैदान क्रमांक 1 साठी नवतरुण कारावी वर्सेस जयबजरंग बेली. तर मैदान क्रमांक 2 साठी शिवाई बांधण वर्सेस मधुदेवी धेरण या चारही संघांना तयारीत राहायचं आहे. सुंदर एक चांगलं क्षेत्ररक्षण संकेत बांधकर या खेळाडूच्या माध्यमातून आता एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं संकेतजी बांधकर आपल्या संघामध्ये आपला खेळ त्या ठिकाणी खेळ करतोय. पुन्हा एकदा केदारलाल. रायगडच्या लाल मातीमध्ये खरं तर आज अतिशय सुंदर असा सुगंध मात्र मित्रांनो दरवळतोय तो कबड्डीचा. एक कबड्डीची जत्रा मात्र या ठिकाणी भरली आणि या जत्रेमधील काही क्षण आपण पाहतोय. अनेक जण अगदी मनापासून या ठिकाणी कबड्डी स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत आहेत. आपला वेळात वेळ काढून अमूल्य वेळ काढून या ठिकाणी ही कबड्डी स्पर्धा मात्र पाहत आहेत. बरोबर एक शांततामय वातावरण आहे, एक स्तब्ध वातावरण आहे. कोणत्याही प्रकारचा हल्लाबोल, कोणत्याही प्रकारची गडबड आणि गोंधळ मात्र या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत नाही. ही खऱ्या अर्थाने एक आदर्श कबड्डीची सुरुवात आहे. आदर्श कबड्डी त्यालाच म्हटलं जातं. पुन्हा एकदा मध्ये जे उभे राहिलेले आहेत ना, पुन्हा एकदा प्रशांत. पुढील संघ लक्षात घ्या. 1 साठी नवतरुण कारावी वर्सेस जयबजरंग बेली आणि 2 साठी शिवाई बांधण वर्सेस मधुदेवी धेरण. एक साठी नवतरुण कारावी वर्सेस जयबजरंग बेली आपण तयार राहायचं. तर मैदान क्रमांक 2 साठी शिवाई बांधण वर्सेस मधुदेवी धेरण आपण देखील तयारीत राहायचं आहे. 2 वर चालू सामना आहे नूतन म्हसोबा पैसारी वर्सेस शिवशंभू पाटणेश्वर आणि 1 वर चालू सामना पांडवादेवी रायवाडी वर्सेस गणेश कपूर. याच्यानंतर 1 साठी नवतरुण कारावी जयबजरंग बेली, 2 साठी शिवाई बांधण मधुदेवी धेरण हे दुसऱ्या फेरीतील शेवटचे सामने असतील.
थोडंसं बरं वाटतं. म्हणजे हळूहळू आपण पुढे जातो, मनाला समाधान मिळतं. कारण निश्चितपणे पहिली फेरी थोडीशी कठीण जाते, दुसरी फेरी थोडी हलकी वाटते, तिसऱ्या फेरीमध्ये खरं तर समाधान वाटतं आणि मग मात्र आनंदी आनंद असतो. म्हणजे असे ही कबड्डीच्या या ठिकाणी राऊंड्स असतात. राम कदम बोंबटकर पाडा 500 रुपये देणगी आलेली आहे. नितीन नारायण ठाकूर खारीकपाडा 500 रुपये देणगी आलेली आहे. स्वप्नील नारायण भगत बामणगाव 1000 रुपये देणगी आलेली आहे. किरण सावंत काठेवाडी 5000 रुपये आलेली आहे. नवीन शिर्के वडवली 2000 रुपये आलेले आहे. देणगीदारांचे मंडळ आभारी. कमाई केली आहे. आता मात्र आणि खरोखर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण रायवाडी संघाकडनं बघायला मिळालं. पुन्हा एकदा प्रत्युत्तर रायवाडी संघाकडनं 3 नंबरची जर्सी परिधान केलं, 13 नंबरची जर्सी परिधान केला खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतोय. आता मात्र रिक्त हस्ते परतलाय आणि त्याला प्रत्युत्तर मयूर कदम 17 नंबरची जर्सी परिधान केलेला उरण संघाकडून हा खेळाडू गेलाय तो पांडवादेव रायवाडीच्या अंगणात. बघूया आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतोय आणि चढाईत किती लढाई करतोय. मात्र बाद. पुन्हा एकदा चढाई रायवाडी संघाकडनं 3-1 अशी लढाई. बघा सुपर ट्रॅकर होतोय काय, मात्र काहीसा आक्रमक पवित्रा बघायला मिळतो. मात्र रिक्त असते परत आणि तेवढंच तो त्याला प्रत्युत्तर भारत पाटील 10 नंबरची जर्सी परिधान केलेला. अनेक वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीची आहे असा भारत पाटील उरण संघाकडनं. मात्र क्षेत्ररक्षण खरोखर रायवाडी संघाकडनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना. एकदा रायवाडी संघाकडनं प्रत्युत्तर आणि 1 गुणांची कमाई करून खेळाडू परतला. उरण संघाकडनं गौरव ठाकूर आणि अशा प्रकारे त्याला क्षेत्ररक्षण आणि लोंडाचा बोजा पडतोय ते गणेश पुरणवर. पुन्हा एकदा रायवाडी संघाकडनं ही चोख प्रत्युत्तर. नंबर जशी परिधान केलेला खेळाडू रिक्त असते परत
पुन्हा एकदा 17 नंबर वर्षी परिधान केलेला खेळाडू कदमला आणि आता मात्र 1 गुणाची कमाई करून तो परतला. तेरा नंबरची जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू रायवाडी संघाकडनं तो उरण संघाच्या प्रांगणात. मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी नवतरुण कारवाई बसेल. जय बजरंग बैली आपण तयार राहा. मैदान क्रमांक 2 साठी शिवाई बांधण बसेल. बलिदेव धेराड आपण देखील तयार राहायचं आहे. चारही संघ आपण मैदान क्रमांक 1 आणि 2 साठी अर्थात त्या संघांसाठी त्या मैदानांसाठी आपण मात्र तयार राहायचं आहे. 22-8 रायवाडी 22 उरण मात्र 8 वर आहे. तिकडे मात्र पाटणेश्वर 6 आणि पेझारी 4 असा गुणफलक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटची 4 मिनिटे मध्ये मैदान क्रमांक 1 वर या ठिकाणी शिल्लक आहे. थर्ड राईट अर्थात भोंगा वाजला. प्रशांत जाधव मात्र या ठिकाणी चढाईसाठी गेला. गुण मात्र मिळवायचं आहे असं मात्र या ठिकाणी निश्चित ठरवून आणि अगदी कोणत्याही प्रकारची तेवढी फारशी मेहनत मात्र करावी लागली नाहीये. हे देखील प्रत्येकाचा मित्रांनो कौशल्य आहे. जो तो आपापल्या निपुणतेनुसार आपापल्या कौशल्यानुसार आपापल्या कलेनुसार या ठिकाणी व्यक्त होत असतो, प्रेझेंट होत असतो, त्या ठिकाणी आपलं सादरीकरण करत असतो. आता मात्र मयूर कदम एक एकदम मध्यरक्षक म्हणून खऱ्या अर्थानं प्रो कबड्डीमध्ये ज्यानं आपली भूमिका मांडली असा मयूर कदम उरण संघाचा खेळाडू आहे. निश्चितपणे 1 गुण हा पेझारी संघासाठी. पुन्हा एकदा प्रशांत जाधव एक स्टॅमिना मित्रांनो आपण पाहतोय. सातत्यानं चढाया मात्र करतोय आणि एक प्रत्येक चढाई वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. अपील मात्र केला जातोय गुण टिपल्याचा. इकडे मात्र प्रतिकार केला जातोय. अर्थात मला काही या ठिकाणी स्पर्श झालेला नाहीये आणि निश्चित इथे बॅरिकेड्सवर जोर देऊ नका. इकडे डाव्या बाजूला बाकी विषय नाही. अरे कसं आपल्यालाच बरं आहे. बरं चला पुढील दोनही संघ आपण तयार राहायचं आहे. एक चांगली स्पर्धा रायगडवासियांना खऱ्या अर्थानं गरुडपणाच्या माध्यमातून या ठिकाणी दिली गेली. दिलीप शेठ भोईर यानं या ठिकाणी या स्पर्धेला खऱ्या अर्थानं आकार देण्याचं काम मात्र त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि नक्कीच प्रत्यक्षदर्शी कबड्डी स्पर्धा तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी या रायगड जिल्ह्यामध्ये कबड्डीची अनेक उदाहरणं आहेत. कौस्तुभलाल मात्र बाद आणि त्याच्यानंतर महाड असेल आणि उरण देखील गेली अनेक वर्ष आपलं नाव मात्र या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये टिकवून आहे. रायवाडी 24 उरण 10 आणि नक्कीच या ठिकाणी पराभवाच्या छायेत उरण संघ आणि विजयानं डवलणारा संघ म्हणजेच पांडवादेवी रायवाडी